सई दामणकर आहे आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याबरोबर संवाद साधायला आणि खूप चाहते तुला फोन करतायत आणि त्यातले काहीच लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतोय कारण एका वेळेस एकच फोन घेऊ शकतो आणि अर्धा तासाचाच वेळ आहे. पण बऱ्याच तुझ्या चाहत्यांना हा प्रश्न असतो की सई आम्हाला मराठीमध्ये दिसली पण आता आम्हाला हिंदीमध्ये कधी दिसणार, आम्हाला बॉलिवूड पण बघायला आवडतात पिक्चर आणि आमची सई आम्हाला बॉलिवूड फिल्ममध्ये पण आवडते. तर काय सांगशील, कधी काही विचार आहे का? जानेवारी एंडला मी दिसेन तुम्हाला एका फिल्ममध्ये. फार डिटेल्स सांगत नाही पण जानेवारी एंडला एक खूप महत्त्वाची, माझ्या करिअरमधली महत्त्वाची आणि खूप चांगली फिल्म रिलीज होणार आहे. सो येस, यू विल सी मी सून. वाव, लोकांना नक्कीच बघायला आवडेल. आणि आपल्याबरोबर तुझे एक चाहते आहेत शशिकांत गलांडे. शशिकांत, तुम्ही प्रश्न विचारू शकता. सई तुमच्या बरोबर आहे. हॅलो हॅलो हॅलो, बोला शशिकांत, तुम्हाला सई ऐकते. हा हॅलो सई. हॅलो सई मॅडम, नमस्ते. हा तुमचा आता नवीन तुम्हाला ऐतिहासिक चित्रपट करण्याची संधी मिळाल्यावर तुम्ही कोणता ऐतिहासिक चित्रपट कराल? खूप चांगला प्रश्न आहे हा, खूपच चांगला प्रश्न आहे हा. मला माहित नाही, मी माझं नाव सई असल्यामुळे मला सईबाईंचं कॅरेक्टर करायला जर मिळालं तर मला ते खूप आवडेल. आणि मला झाशीची राणी म्हणजे आय लाईक पॉवरफुल विमेन आणि विमेन विथ सबस्टन्स, किंवा ज्यांनी खूप सॅक्रिफाईस केलंय किंवा ज्यांनी खूप बदल घडवलेत. इंदिरा गांधी म्हणा. सो असं एक डॅशिंग कॅरेक्टर, ते पण हिस्टॉरिक, मला मिळालं तर मला ते करायला खूप आवडेल. निश्चित, आणि आम्हाला बघायलाही आवडेल अशा प्रकारची भूमिका. कारण जसं तू वेगवेगळ्या भूमिका आमच्याकडनं आमच्या समोर घेऊन येतेस, बॉलिवूडमध्ये पण आता पदार्पण करतेस. जानेवारी 2015 मध्ये एक फिल्म येते जसं म्हणालीस, तर त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आम्हाला बघायला मिळणार आहे, काहीतरी वेगळी सई आम्हाला पाहायला मिळणार आहे. हो, त्याच्यामध्येही माझा रोल खूप वेगळा आहे. आणि हर्ष कुलकर्णी ज्या नावाचा एक डिरेक्टर आहे, ज्यांनी आता हसी तो फसी लिहिला सिनेमा, त्यांनी ही फिल्म डिरेक्ट केली आहे. इट्स कॉल्ड हंटर. सो ती जानेवारी एंडकडे रिलीज होईल. ग्रेट, म्हणजे हंटरवाली आपल्याबरोबर आहे सध्या जी आपल्याला जानेवारी 2015ला पाहायला मिळणार आहे. आणि सुरेंद्र शिंदे सध्या आपल्याबरोबर आहेत. सुरेंद्र, प्रश्न विचारा. तुमच्या बरोबर सई आहे, ती तुमच्या प्रश्नांना उत्तर देईल. हॅलो, तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि सईचा प्रश्न तुम्हाला म्हणजे ऐकायला येईल, जी आता सई बोलेल ते. हॅलो मॅडम. हॅलो, बोला. हा, एक आपण सोलापूर जिल्ह्यातील एक शेतकरी बोलतोय मी. नमस्ते, बोला. नेहमी निसर्गाचा अवकाळ प्रमाण होते, दुष्काळग्रस्त पडतोय, त्याबद्दल महाराष्ट्रात निसर्गाबद्दल तुम्ही एक चित्रपट एक काढू शकताल भविष्यात? चित्रपट काढायला जरूर आवडेल, पण त्यांनी जर का आपली मानसिकता बदलणार असेल किंवा त्यांनी जर का परिस्थिती बदलणार असेल तर त्याचा मतलब आहे असं मला वाटतं. नाहीतर आपण जी पृथ्वीची वाट लावत चाललोय, आपणच पृथ्वीला एवढा त्रास देतोय, आपल्याच वागण्यामुळे सगळं ऋतुचक्र बदललंय. सो आपण आपल्यापासून आधी सुरुवात करू की पर्यावरणाला कसं वाचवता येईल, किंवा आपण वॉटर हार्वेस्टिंगसाठी काय करू शकतो. 4 दिवस आमच्याकडे बाबा पाणी येत नाही, तर आम्ही त्या परिस्थितीला स्वतःला ॲडजस्ट करून घेतलंय. ही मानसिकता कुठेतरी बदलायला पाहिजे असं मला वाटतं. ती मानसिकता आधी बदलू आणि मग सिनेमा करू. अशा प्रकारचे बरेच प्रश्न विचारले जात असतील जेव्हा तुम्ही लोक अनेक तुमच्या फॅन्सना भेटता. कोणतीही अशी पर्टिक्युलर भूमिका आहे जी लोकांना आवडली आणि असं ना टची रोल ज्याला आपण म्हणतो, तशा प्रकारचा तुझा कोणता रोल होता जो लोकांनी सांगितला की आम्हाला हे खूप आवडला, तुम्ही अशा प्रकारचे रोल करा? कारण लोक असं खूप सांगतात जेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असता. मला अनुबंधसाठी अजूनही खूप कॉम्प्लिमेंट्स मिळतात. अश्विनीचं जे कॅरेक्टर मी केलं होतं सिरियलमध्ये, आणि मला असं वाटतं की तो एक माझ्या इमेजला खूप मोठा छेद देणारा कॅरेक्टर होतं, भूमिका होती, आणि लोक अजूनही ती विसरलेली नाही आहेत. आणि मला अनुमतीसाठी खूप कॉम्प्लिमेंट्स मिळतात, मला अश्विनीसाठी खूप कॉम्प्लिमेंट्स मिळतात. सो लोकांना मला साध्या नॉन ग्लॅमरस वेशात बघायला सुद्धा आवडतं, याचा मला अतिशय आनंद आहे. जसं आता तू सौ शशी देवधर केला, एका अभिनेत्रीने बनवलेली फिल्म होती, एका अभिनेत्रीसाठी असंच आम्हाला वाटलं. तुला कधी अशा प्रकारच्या फिल्म्स बनवायला, प्रोडक्शन आपलं चालू करायला असं काही आवडेल का? काही मनात विचार आहे का? नाही, अजिबात नाही. ऑनेस्टली माय हजबंड हॅज स्टार्टेड अ प्रोडक्शन हाऊस कॉल्ड लोडिंग पिक्चर्स,
पण माझा त्यात किती सहभाग असेल, मी किती वेळ देऊ शकेन मला माहीत नाही. पण मला सध्या छान छान भूमिका येत आहेत, त्या एन्जॉय करायच्यात आणि खूप जास्त अजून प्रगती करून खूप वेगळं काम करायचं आहे बस. अनेक तुझे प्रेक्षक आहेत ज्यांनी तुला अगदी सुरुवातीच्या काळात पाहिलेलं होतं, जेव्हा तू इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांचे अनेकांचे असे प्रश्न असतात की आम्ही आता मालिकांमध्ये बघतो सईला, पण जे नाटकामधली सई आहे ती कधी बघता येईल का? कधी आहे विचार व्यावसायिक नाटकं करण्याची? कारण एवढा व्यग्र तुम्ही असता की म्हणजे एका फिल्मच्या शूट नंतर मग दुसऱ्या फिल्मचं शूट, अशा वेळेस मला असं वाटतं की नाटक ही खूप मोठी आणि छान कमिटमेंट आहे आणि त्याला पूर्ण न्याय मिळायला पाहिजे. म्हणजे तुम्ही 2 फिल्म्स साईड बाय साईड करताय आणि नाटक करताय असं मला तरी करता येणार नाही, कारण माझी ओढाताण होईल खूप. म्हणून मी सध्या करत नाही. माझ्या फिल्म्स व्यवस्थित चालल्यात. जेव्हा माझ्याकडे भरपूर वेळ असेल, रिहर्सलला मी भरपूर छान वेळ देऊ शकेन, तेव्हा मी करेन आणि डेफिनेटली करेन. कारण नाटकाचा, स्टेजचा, टीव्हीचा आणि सिनेमाचा हा 3 माध्यमांचा वेगळा वेगळा चार्म आहे आणि तिन्ही माध्यमं आपापल्या जागेला खूप छान आहेत, सरस आहेत. त्यामुळे मला नक्कीच नाटक करायला आवडेल, पण कधी मला माहित नाही. आणि आपल्याबरोबर आता तुझे नेक्स्ट चाहते आहेत, तुझी प्रसिद्धी एवढी आहे की सतत फोन येत आहेत. प्रश्न विचारा, तुम्हाला सई ऐकते. हॅलो, विचारा प्रश्न. नमस्ते. तुम्ही आता कुठला पिक्चर तुमचा नवीन आलाय? हाय पप्पा. अरे ओळखलं. अरे आवाज लावला तरी पण ओळखलं मी. तुम्हीच डिरेक्ट केलेला गुरुपौर्णिमा आलाय. तू ओळखलंच बरोबर. म्हणजे हॅलो सवाल. गुड 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 गुड. काय सांगाल चित्रपटाबद्दल? तुम्ही आता जय महाराष्ट्रच्या माध्यमातून तुमच्या चाहत्यांना काय सांगू शकाल? एकतर आम्ही खूप उत्सुक आहोत ह्या फिल्मसाठी, कारण सईचा ह्याच्यात डबल रोल आहे आणि असा तिने पहिल्यांदाच तुमच्या फिल्मसाठी केलेला आहे. हो, डबल रोल आहे आणि तोच लोकांनी, प्रेक्षकांनी सगळ्यांनी जाऊन थिएटरमध्ये पाहावा आणि खूप चांगली मेजवानी असेल हा गुरुपौर्णिमा म्हणजे लोकांसाठी. आणि उपेंद्रचा एक दमदार अभिनय, सई तमणकरचा डबल रोल आणि तितकाच दमदार अभिनय हे बघण्यासाठी अख्खा सहकुटुंब सगळ्यांनी जाऊन पाहण्यासारखा सिनेमा आहे. त्यामुळे कृपया प्रेक्षकगृहात जाऊन सिनेमा बघा. निश्चितच लोक निश्चितच सईचे सिनेमे बघायला खूप उत्सुक आहेत, कारण रोलच एवढे वैविध्यपूर्ण आहेत. त्याच्यामुळे गुरुपौर्णिमा ही आता जो रिलीज झाला या शुक्रवारी तेही लोक बघतील. आणि पोर बाजार आणि लव्ह स्टोरीसाठी तर लोकांमध्ये फार उत्सुकता आहे, कारण तुमच्या दोघांचे जे काही प्रोमो सध्या आम्ही पाहतोय त्यामुळे लोकांमध्ये पुन्हा एकदा ती दुनियादारीची टीम, पुन्हा एकदा ती जादू, ती अनुभवण्याची इच्छा आहे. आज जय महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आली आहेस आणि लोकांची गप्पा मारतेस, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे त्यामुळे इथेच धन्यवाद द्यावे लागतात, नाहीतर खूप प्रेक्षकांचे सातत्याने सकाळपासून फोन सुरू झालेले आहेत आणि मला माहिती आहे आता संध्याकाळी फोन चालू राहणार आहेत, हा शो संपला तरीही. थँक्यू जय महाराष्ट्र. मला या निमित्ताने माझ्या फॅन्सशी इंटरॅक्ट करायची संधी मिळाली आणि थँक्यू सो मच. वेलकम. आणि आज संवादमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा ताज्या घडामोडींसाठी जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.